आज बनवली अशी सरसरीत हिरव्या वाटाण्याचं कालवण, रस्सेदार आणि त्यासोबत अशी गरम गरम बाजरीची भाकर आणि गरम गरम हिरव्या वाटाण्याचं कालवण खूपच भारी. आता थंडीचा पारा खूप वाढलेला आहे, त्यामुळे आता असं टेस्टी आणि उष्णतादायक पदार्थ खायला हवे. हिरवा वाटाणा, कांदा, टमॅटो, खोबरं आणि शेंगदाणे. तेलाचं मोहन गरम होताच त्यामध्ये सर्व आपण जिन्नस टाकून घेतले. आलं, लसूण, कोथिंबीर याची जाडसर पेस्टही वाटून घेतलेली आहे आणि 5 ते 10 मिनिट हे आपण कांदा, टमॅटो छान जिन्नस भाजून घेऊया. त्यामध्ये पांढरे तीळ छान अशी 5 ते 10 मिनिट आपण भाजून घेतलं. पातेल्यामध्ये तेलाचं मोहन गरम होताच त्यामध्ये 1 चम्मच जिरी, 1 चम्मच मोहरी, लसूण आल्याचं जाडसर पेस्ट छान तेलात भाजून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद अर्धा चम्मच. छान आता हे आपण जिन्नस भाजून घेऊया. त्यामध्ये आता मिरची मसाला 1 चम्मच आणि हिरवा वाटाणा आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. 5 ते 10 मिनिट आपण थोडंसं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं आणि हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं गरजेपुरतं. असं तर्रीदार असं हे कालवण बघा. आणि आता हे वाटण आपण अशी वाटून घेतलेलं आहे तेही टाकून घेऊया भाजीमध्ये. तुम्ही कांदा लसूणही वापरू शकता. मी मिरची मसाला वापरला आणि घरचं वाटण आणि थोडीशी कोथिंबीर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता छान उकळी येईपर्यंत आपण हे कालवण शिजून घ्यायचं 5 ते 10 मिनिट. तोपर्यंत बाजरीच्या भाकरी बनवून घेते मी. झटपट होणारी रेसिपी आहे, खूप टेस्टी आहे. अशा सर्व भाकरी बनवून घेतल्या आणि सकाळी सकाळी अशी गावाकडची झणझणीत बेत बाजरीची भाकर आणि वाटाण्याचं कालवण रस्सेदार आणि तर्रीदार खूपच टेस्टी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा. ही आपली रेसिपी हिरवा वाटाणा आणि बाजरीची भाकर तयार आहे. या मग खायला अशी गरम गरम भाजी आणि भाकर.